आजपासून आपण न्यू एक्सरसाइज स्टार्ट करत आहोत 7.2 चॅप्टर एलपीपी. ओके, सो राईट डाऊन. आधी हेडिंग टाका तुम्ही, एक्सरसाइज 7.2. फर्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द फिजिबल रीजन. FEASIBLE. Find the feasible reason of the following in equation graphically. 3x plus 2y less than equal to 18, comma 2x plus y less than equal to 10, comma x greater than equal to 0, comma y greater than equal to 0. Write down this fast. आहे किंवा नॉन ओरिजिन आहे, म्हणजे आपली ओरिजिन कंडिशन फॉल्स येते का ट्रू येते हे आपल्याला आधी प्रूव्ह करून बघावं लागते. सेम ऍज इट इज एक्सरसाइज 7.1 मध्ये ज्या टाइपचा टेबल फॉर्म केला होता सेम टेबल येणार. फक्त लाईन 2 आहे तर 2 लाईन साठी आपण टेबल ड्रॉ करावा लागला. गिवन इनइक्वॅलिटी त्यानंतर करस्पॉन्डिंग इक्वॅलिटी, आफ्टर दैट इंटरसेक्शन पॉइंट on x-axis, after that intersection point on y-axis, last origin test. या टाइपचा विद्यार्थी मित्रांनो आधी आपल्याला ब्लॉक बनवावा लागणार. ओके, सो फर्स्ट गिवन इन इक्वॅलिटी ते इक्वेशन ऍज इट इज नोट करू आपण. थ्राइस एक्स प्लस ट्वाइस वाय लेस दॅन इक्वल टू 18 हे आहे आपलं पहिलं इक्वेशन. याला सॉल्व्ह करू. सो करस्पॉन्डिंग इक्वॅलिटी काय येणार आहे, 3x plus 2y equal to 18. First, intersection point on x-axis. मला x चा पॉइंट काढायचा आहे. कशाचा पॉइंट काढायचा आहे, x. तर y काय घेऊ आपण, 0. सो 3x 2 into 0 equal to 18. x काढायचा आहे तर y काय घेतला मी, 0. हा 0 झाला. 3 या साइडला जाऊन काय होणार, डिवाइड. म्हणजे पहिला पॉइंट आला 6,0. मग इंटरसेक्शन पॉइंट ऑन वाय एक्सिस, मला वाय साठी पॉइंट काढायचा आहे तर आपण एक्स ला काय करू, 0. एक्स जर 0 झाला 2 या साइडला जाऊन डिवाइड होणार तर वाय येणार आपला 9. आता घेऊ ओरिजिन टेस्ट. ओरिजिन मध्ये एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आपण 0 घेतो. लेस दॅन इक्वल टू 18. 3 into 0 0, 2 into 0 0, 0 plus 0 0. बघून घ्या एकदा. ग्रेटर दॅन ची साइन हे 18 कडे आहे, बराबर. याचं मिनिंग 0 पेक्षा 18 हे ग्रेटर आहे, ऑब्विसली ग्रेटर आहे. सो दिस इज ट्रू. दिस इज ट्रू. आफ्टर दॅट सेकंड इक्वेशन, less than or equal to 10, twice x plus y less than equal to 10. Same corresponding equality. आधी कोणासाठी व्हॅल्यू काढू, एक्स. तर वाय काय झाला पाहिजे आपला 0.
एक्स सॉल्व्ह करायचा असणार वाय 0. मग वाय जर 0 झाला तर हे आलं टॉईस एक्स इक्वल टू 10. 2 त्या साईडला जाऊन डिवाइड होणार. सो 5,0. आफ्टर दॅट आता आपल्याला वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. एक्स 0 घेऊ. एक्स जर मी 0 घेतला तर 2 इंटू 0 0. काय राहिला फक्त वाय. तर वाय इक्वल टू डायरेक्ट काय येणार 10. सो 0,10. ओरिजिन टेस्ट 2 इंटू 0 प्लस 0 लेस दॅन इक्वल टू 10. 0 0 0 लेस दॅन इक्वल टू 10. ऑब्विसली 10 हा ग्रेटर आहे 0 पेक्षा. अगेन ट्रू. दिस इज ट्रू. राईट डाऊन दिस फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, एकदा आपला टेबल ड्रॉ झाला तर या टेबलवरून जे आपल्याला पहिल्या लाईनचे पॉइंट गिवन आहे आणि दुसऱ्या लाईनचे पॉइंट गिवन आहे यावरून आधी लाईन ड्रॉ करून घेऊ. पॉइंट वरून आपल्याला समजून जाते की आपल्याला स्केल जी आहे ते 1 ची मार्क करायची आहे का 2 ची मार्क करायची आहे. लक्ष द्या. 0 2 4 6 8 10 ही झाली आपली एक्स एक्सिस. सेम 2 4 6 8 10 वाय एक्सिस -2 -4 -6 -8 -2 -4 -6 -8. आता जी आपली फर्स्ट लाईन आहे, पहिला पॉइंट आहे आपला 6,0 आणि सेकंड पॉइंट आहे 0,9. म्हणजे एक्स वर आपला 6 आहे, वाय वर आपला पॉइंट 9 आहे. 6 आणि 9 ला आपण जॉईन करू. सिक्स 9 ला काय केलं मी जॉईन. ओके. हा पॉइंट येणार आपला 6,0. हा पॉइंट येणार आपला 0,9 आणि इथे लाईनचं आपण इक्वेशन लिहून घेऊ. लाईनचं इक्वेशन थ्राइस एक्स प्लस टॉइस वाय इक्वल टू 18 लिहिलं मी लाईनचं इक्वेशन. त्यानंतर जी आपली सेकंड लाईन होती, सेकंड लाईनचे पॉइंट काय होते आपले 5,0 म्हणजे एक्स वर येणार आपला 5 आणि होता 0 10 म्हणजे वाय वर येणार आपला 10. ओके. आणि ही लाईन आपल्याला जॉईन करावी लागणार. तुम्ही लाईन बरोबर ड्रॉ कराल. ओके. हा भेटला आपल्याला एक इंटरसेक्शन पॉइंट. दोन लाईन या पॉइंटवर काय झाले आपल्या इंटरसेक्ट. हा पॉइंट येणार आपला 5,0 आणि हा पॉइंट येणार आपला 0,10. लाईनचं इक्वेशन होतं टॉइस एक्स प्लस वाय इक्वल टू 10. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक हा पॉइंट भेटला, एक हा पॉइंट भेटला आणि एक हा पॉइंट भेटला. ओरिजिन पासून जे पॉइंट तुम्हाला आधी दिसणार ते पॉइंट आधी कन्सिडर करायचे. बघा, एक हा पॉइंट आहे, एक हा इंटरसेक्ट झालेला पॉइंट आणि एक हा पॉइंट. तर जे तुम्हाला इंटरसेक्शन पॉइंट दिसणार ओरिजिन पासून किंवा ओरिजिन पासून तुम्हाला एक्स वर वाय वर किंवा इंटरसेक्शन जे पण पॉइंट दिसणार त्या पॉइंट पासूनच ओरिजिन अदरवाइज नॉन ओरिजिन साइडला फिजिबल रिजन ड्रॉ करायचा. आता आपला फिजिबल रिजन हा कोणत्या साइडला येत आहे ओरिजिन साइडला.
इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे. तर या 3 पॉइंट पासून ओरिजिन साइडला फिजिबल रिजन ड्रॉ करायचा. हा झाला आपला फिजिबल रिजन. आणि लिहायचं कसं, तर आपल्याला दिलं काय होतं, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0, बराबर. देअरफॉर किंवा हेन्स इट इज लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. हे आधी लिहायचं. हेन्स इट इज लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट किंवा हेन्स इट इज रिप्रेझेंट फर्स्ट क्वाड्रंट. हेन्स इट इज रिप्रेझेंट फर्स्ट क्वाड्रंट. का बरं, कारण एक्स पण पॉझिटिव्ह आहे आणि वाय पण पॉझिटिव्ह आहे. एक्स आणि वाय हा फर्स्ट क्वाड्रंट मध्येच पॉझिटिव्ह असतो. एक्स ग्रेटर दॅन 0, वाय ग्रेटर दॅन 0, हेन्स इट इज रिप्रेझेंट फर्स्ट क्वाड्रंट. आणि त्यानंतर लिहायचं द शेडेड पोर्शन, द शेडेड पोर्शन represent a feasible solution. The shaded portion represent a feasible solution graphically. Okay, problem is finished. Write down. Write down our second problem. 2x plus 3y, 2x plus 3y less than equal to 6, 2x plus 3y less than equal to 6, comma, x plus y greater than equal to 2, x plus y greater than equal to 2, comma, x greater than equal to 0, comma, y greater than equal to 0. ओके, आता बोर्ड कडे केअरफुली लक्ष द्या. सेम आधी आपण ब्लॉक्स बनवून घेऊ. फर्स्ट, गिव्हन इनइक्वॅलिटी. आला आपला गिव्हन इनइक्वॅलिटी. आफ्टर दॅट corresponding equality. After that intersection point on x-axis. Intersection point on y-axis. At the last, origin test. Okay, then solve the table. So 2x plus 3y equal to 6. आधी मला x चा पॉइंट काढायचा आहे, y 0. तर x काढासाठी 2 या साइडला जाऊन डिवाइड होणार. सो 3,0 भेटला x. मग मला y फाइंड आउट करायचं आहे. y फाइंड आउट करण्यासाठी आपण x ला 0 करू. मग x जर 0 झाला, 3 या साइडला जाऊन डिवाइड होणार. सो 0,2. ओरिजिन टेस्ट 2 into 0 plus 3 into 0 less than equal to 6. So 0 less than equal to 6. 6 हा कॅपिटल आहे 0 पेक्षा. दिस इज ट्रू. नाउ x plus y equal to 2. जर मला x काढायचा आहे तर y ला 0 करून,
तर हा होणार 2,0. y काढायचा आहे तर x ला 0 करू. सो 0,2. 0 plus 0 greater than equal to 2. So 0 greater than equal to 2. 0 हा 2 पेक्षा मोठा आहे. दिस इज फॉल्स, कारण हे लेस दॅन पाहिजे होतं. दिस इज, ड्रॉ दिस टेबल फास्ट. मित्रांनो, आपण आधी ग्राफ ड्रॉ करून घेऊ. लक्ष द्या, पॉइंट आपले 2 आणि 3 च्या मधातच आहे, म्हणजे स्केल आपण 1च ठेवू शकतो. वन 2 3 1 2 3 -1 -2 -3 -1 -2 -3. This is y-axis and x-axis. ओके, पहिला पॉइंट आपला कोणता आहे? 3,0 आणि दुसरा 0,2 म्हणजे 3 आणि 2. सो 3 2. ही झाली आपली पहिली लाईन. पहिल्या लाईनचं नाव काय आपल्या? टॉइस x प्लस 3y इक्वल टू 6. फर्स्ट लाईन ड्रॉ केली. सेकंड मध्ये पहिला पॉइंट आहे 2,0 आणि दुसरा 0,2. सो 2 and 2 2 2. बराबर. लाईन आहे आपली x प्लस वाय इक्वल टू 2. त्यानंतर आता महत्वाचा कन्सेप्ट आहे, केअरफुली लक्ष द्या. फर्स्ट कन्सेप्ट जी आम्ही पहिली लाईन ड्रॉ केली आहे 2x प्लस 3y इक्वल टू 6. तर पहिल्या लाईन साठी ओरिजिन टेस्ट ही ट्रू आली होती का फॉल्स आली होती? पहिल्या ओरिजिन साठी होती आपली ट्रू. पहिल्या लाईन साठी ट्रू, म्हणजे या लाईन पासून शेडेड पोर्शन या साईडला येणार. कोणत्या साईडला येणार? ओरिजिन कडे येणार. त्यानंतर जी आपली दुसरी लाईन होती, दुसऱ्या लाईनची कंडिशन आली होती फॉल्स, म्हणजे ते इकडे येणार का? नाही, ते ओरिजिनच्या दुसऱ्या साईडला जाणार, नॉन ओरिजिन साईडला जाणार. पहिली लाईन ट्रू आली म्हणून ओरिजिन कडे येणार. दुसरी लाईनचं ओरिजिन टेस्ट फॉल्स आली तर या लाईन पासून इकडे जाणार. मग ओरिजिन टेस्ट ट्रू असल्यामुळे या साईडला, ओरिजिन टेस्ट फॉल्स असल्यामुळे या साईडला, म्हणजे या दोघांच्या मधातच आपला कोणता रिझन येणार? फिजिबल रिझन. या दोन लाईनच्या मधात आला. बिकॉज ओरिजिन टेस्ट ट्रू आहे तर या साईडला, ओरिजिन टेस्ट फॉल्स आहे तर या साईडला, म्हणून त्या दोन लाईनच्या मधात हा आपला फिजिबल रिझन येणार. आफ्टर दॅट x लेस दॅन इक्वल टू 0, सॉरी y ग्रेटर दॅन इक्वल टू 0, it represent first quadrant, and after that the shaded portion represent feasible reason graphically. हा झाला आपला फिजिबल रिझन. राईट डाऊन दिस.